आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केला. त्यानिमित्ताने आपण खूप सारी योगासने बघितली, त्याची माहिती भेटली आपल्याला आणि त्याचे फायदे पण भेटले. आणि त्याच निमित्ताने आपण काही पोस्टर्स बनवले होते सगळ्यांनी मिळून. तर त्यातलाच एक पोस्टर आम्ही आज प्रेझेंट करतोय. त्या पोस्टरमध्ये मसल, त्याचे ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि बेनिफिट्स आज सगळं दिलेलं आहे. तर त्याचे काही बेनिफिट्स आपण एका स्किटमधनं बघूया. डोकं दुखायला एवढं डोकं दुखायला ना काय सांगू तुम्हाला. सगळ्या डॉक्टरला विचारलंय, मला काय ट्रीटमेंटच व्हायला नाही. सगळ्या डॉक्टरला विचारून बसतो, रात्रभर झोप आहे. आता आज ही पिरियडिक, उद्या ती पिरियडिक, एवढं आता मॅम म्हटलं ही प्रेझेंटेशन, ही पण एक पिरियडिक. अरे डोकं कमी आहे. आता हे एज मध्ये आपल्या हे चालूच असते, स्ट्रेस मॅनेजमेंट हे ते. आता मला माझ्या डोक्याची ट्रीटमेंट मी आता भागवत आहे का माझ्या मित्राला विचारलं, तर भागवत म्हटला की अबुके मॅम चांगलं म्हणजे डॉक्टर अबुके मॅम कडे जातो आणि ह्यावेळेस लास्ट डॉक्टर. आता ह्याच्यात तुझं मायना ट्रीटमेंट झालं, तुम्ही मोक्ष घ्या. भरपूर दिवस झाले. स्ट्रेस आणि पोट वगैरे साफ होतं का व्यवस्थित तुमचं? नाही ना, ते तर आणि परत लगेच थकवा येतो का तुम्हाला? काय वगैरे स्ट्रेस वगैरे चढले असतात? थकवा लागतो, दोन लागतो, असं व्हायला एकदा योगासन केलं, योगा डे होता आमच्या कॉलेजमध्ये, तेव्हाच केलं. जसं ना म्हणजे कुठल्याही आजारावर औषधी जेवढ्या महत्त्वाच्या असतात त्याचसोबत आपल्याला काही फिजिकल एफर्ट्स घ्यावे लागतात. जसं पथ्यकर आहार आणि अपथ्यकर. तर त्याचप्रमाणे फिजिकल एफर्ट्स घेताना तुम्हाला एक्सरसाइज करावी लागेल. तर तुमची ही जी लक्षणे दिसत आहेत ना मला, त्यानुसार तुम्हाला ना योगासनामध्ये अधोमुख श्वानासन नावाचा एक योगा आहे, तो केला तर तुम्ही ठीक व्हाल. पण हे डोकं दुखायला बंद होईल आणि झोप लागत नाही रात्रभर मला. ते पण ठीक होईल, तर तुम्हाला रेग्युलर करावं लागणार आहे. रेग्युलर इतर एकच दिवस केलं तरी कसं काय झालं? एका दिवसात कुठली पण गोष्ट होत नाही. त्याला सातत्याने अभ्यास केल्यानंतर, जसं कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपण म्हणजे आपल्याला जे लक्ष मिळवायचं असतं तसं मिळवतो, त्याचप्रमाणे योगासन दररोज केल्यानंतरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ते कसं असतं ना माझं? आधू मी तुम्हाला जरा समजून सांगते. आधू म्हणजे काय? खालचा भाग म्हणजे डाऊनवर्ड मूव्हमेंट. खालचा आणि मुख म्हणजे चेहरा आणि श्वान म्हणजे कुत्रा. श्वान म्हणजे कुत्रा आणि आसन म्हणजे पोझिशन. तर मग डाऊनवर्ड मूव्हमेंट कशी होणार? कुत्र्याचं काम तुम्ही इथे दाखवली आहे बघा, तशी मूव्हमेंट करायची. तुला करता येतं का? पण करता येतं ना, करून दाखवतो. हा दाखवतो करून. उलटी रोज मला आठवतंय आम्हाला मॅट दिली, मी असं काही बसलेलं डायरेक्ट बसायचं नाही, आधी रिलॅक्स व्हायचं. तसं नाही, श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा, सारखं मेडिटेशन करायचं. म्हणजे आज बसून ठेवायचं. नाही नीट बसा वगैरे खाली. हां आणि थोडंसं रिलॅक्स हो. हां इनहेलेशन एक्सहेलेशन करा. बरं वाटतंय? अजून किती वेळ? परत तुझे जे दोन्ही पण हँड आहे ते पुढे ठेव आणि त्याच्यावर असं प्रेस कर. असं नाही नाही तसं प्रेस कर. जेवढं स्ट्रेच होते तुझे हँड जेवढे स्ट्रेच होते तेवढं स्ट्रेच कर. प्रेस म्हणजे असं. हां त्यानंतर पहिली स्ट्रेचर आहे ना, माहिती आहे ना पहिली स्ट्रेचर?
आणि ही पोझिशन 10 ते 12 सेकंदापर्यंत करायची. Are you interested? आता हळूहळू रिलॅक्स हो. हळूहळू जसं आपण मुवमेंट केली तशी डाऊनवर्ड मुवमेंट कर पेल्विस रिजनची. आता रिलॅक्स हो. नाही आता हेच तुला रेग्युलर करावं लागणार आहे. तर तुझं ना स्ट्रेस राहू दे. रेग्युलर म्हणजे 365 डेज. आहे ना, मला दुखायचं नाही होतं. दुखायचं पण राहील, पोट पण साफ नाही, तुला थकवा पण येणार नाही. अजून काय? नाही एवढंच. बेनिफिट्स होतात ते मी एकदा तुम्हाला परत सांगते.